मुंबईत विरोधकांची बैठक, 1 नोव्हेंबरच्या मोर्चाच्या नियोजनासंदर्भात चर्चा। आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही, अबू आझमी यांचं वक्तव्य। राज्याच्या शालेय शिक्षण सचिवांकडून शाळेत वंदे मातरम म्हणणं सक्तीचं। रोहित पवारांवर गुन्हा दाखल, ट्रम्प यांचं बनावट आधार कार्ड बनवल्याबद्दल गुन्हा दाखल। मी फक्त चोरी कशी होते याचा डेमो दाखवत होतो, रोहित पवारांचं स्पष्टीकरण। पुण्यातील जैन बोर्डिंग व्यवहारावरून दंगेकर आक्रमक, दंगेकर यांच्याकडून पोलिसांमध्ये तक्रार। मनोज जरांगेंना बच्चू कडूंना पाठिंबा, मनोज जरांगे पोहोचले नागपुरात, डावाला प्रतिडाव टाका, जरांगेंचा सल्ला। बच्चू कडू नरमले, मुंबईत येणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेला कडू मुंबईत। संध्याकाळी 7 वाजता होणार बैठक। समृद्धी महामार्ग मोकळा झाला, आंदोलकांचा ठिय्या मार्ग जवळच्या मैदानात समृद्ध महामार्ग खुला, वाहतूक सुरळीत सुरू। रणजितसिंग निंबाळकर यांचं प्रत्युत्तर, आरोपांच्या उत्तरादाखल निंबाळकर पुढे आले। मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा, राज ठाकरे करणार मार्गदर्शन, 1 महिन्यात दुसऱ्यांदा मेळाव्याचं आयोजन। बेलापूर मनपा आयुक्तांच्या पत्त्यावर 130 बोगस मतदारांची नोंद, नवी मुंबईत निवडणूक आयोगाचा गलथान कारभार चव्हाट्यावर, यादीचं शुद्धीकरण झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नये, मनसेची मागणी। अजित पवारांच्या स्वाक्षरीचं बनावट पत्र, बीडच्या माजलगावमधील प्रकार, अशोक वाघमारेवर गुन्हा दाखल। ठाकरेंच्या मोर्चावर नवनाथ बत यांचा हल्लाबोल, ठाकरेंना हिंदुत्वाची अलर्जी असल्याची टीका। एल्फिस्टन पूल बाधितांना लवकरच मिळणार नवी घरं, येत्या 15 दिवसात MMRDA कडे सुपूर्द होणार घरं, एकूण 83 रहिवाशांना मिळणार नव्या घराच्या चाव्या। श्रीनिवास रेड्डी खून प्रकरण, 3 संशयितांना 7 दिवसांची पोलीस कोठडी, मन्न नामक आणखी एक संशयिताला रात्री अटक। गुंड निलेश घायवळ प्रकरणात ईडीची एंट्री, घायवळच्या जमीन व्यवहाराची ईडी मार्फत होणार चौकशी, विशेष सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती। आगामी कुंभमेळ्यासाठी 25,000 कोटी रुपयांचा आराखडा, विकास कामांसाठी 7,410 कोटी रुपयांची मंजुरी, कुंभमेळ्याकरता केंद्राकडे मदतीची अपेक्षा। कार्तिकी यात्रेला 10 लाख भाविक पंढरपुरात येण्याचा अंदाज, भक्तांसाठी 10 लाख बुंदी लाडू प्रसाद बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात। अरबी समुद्रात वादळ सदृश्य स्थिती, सिंधुदुर्गात भात शेती, आंबा काजू या बागायतांना फटका, पुढचे 2 दिवसांसाठी कोकणात येलो अलर्ट, समुद्रात न जाण्याचा मच्छीमारांना इशारा। रत्नागिरी जिल्ह्यात रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग, कापलेलं भात पिकाचं नुकसान, आज आणि उद्या येलो अलर्ट। सुरमई 1200 तर पापलेट 1500 रुपये किलो, मासेमारी ठप्पमुळे माशांचे दर भिडले गगनाला। वादळी वाऱ्यांमुळे मच्छीमार बोटीचा संपर्क तुटला, उरणच्या करंजा बंदरातील बोटी बेपत्ता, 7 बोटींपैकी 5 बोटी सुरक्षितपणे परतल्या। चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि डोनाल्ड ट्रम्प यांची दक्षिण कोरियात भेट, चीनवर आयात शुल्क लादण्यानंतर पहिल्यांदा दोघांमध्ये चर्चा।